ही माझ्यापासून पहिल्यापासूनचा प्रामाणिकपणा आहे, समाजावरचा निष्ठा. मला समाजाबद्दल आणि छत्रपतीबद्दल बोललं की मी सहनच नाही करत. हां, मग मला फासावर जायची वेळ आली तरी चालेल. तुम्ही माझ्या समाजाविषयी बोला, तुम्ही समाज म्हणून समाजाच्या पाठीशी उभा राहा. समाजाचं चुकत असलं तर कानाला पण धरा. समाज मागणी करतो, त्या लेकरांचं वाटोळं व्हायला लागलं. ते ओबीसी आणि कुणबी आणि मराठा एकच आहे. केंद्रापासून राज्यापर्यंत मराठ्यांच्या पोराला आरक्षण मिळून कल्याण होणार आहे आणि तुम्ही नेत्या कोण बोलताय. त्याच्यामुळं पटोले साहेब काय म्हणले, ते राजकीय बद्दल मी नाही बोलणार. उगाच आमच्या कोण बोलले म्हणून त्यांना जोडणार यातला मी नाही. किंवा भाजपचा तिकडून बोलला, नाना पटोले साहेब असं म्हणत होते म्हणून भाजपचा म्हणला म्हणून मी यांना जोडणार, यात मी मोडत नाही. मी सगळ्या पक्षातल्या नेत्यांचा सुद्धा आदर करतो, पण मराठा आरक्षणाच्या विरोधात गेला की सोडत नाही आणि सोडणार बी नाही. तुला काय करायचं तर कर, सोडणार बी नाही. फक्त आणखीन एकदा चान्स आहे, मराठ्यांच्या लाटा अंगावर घेऊ नका नाराजीची. सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करा. तुमचं आमचं शत्रुत्व